अमित आणि सुमित हे दोन भाऊ होते. दोघांचंही लग्न झालं होतं. गेल्या 2 वर्षापूर्वी त्यांचे आई वडील एका अपघातात मरण पावले. तेव्हा अमित स्वतःच्या हिश्श्याची संपत्ती विकून परदेशात निघून गेला आणि सुमितच्या हिस्स्यामध्ये घर आलं आणि तो बाहेर बसून चप्पल शिवून स्वतःचा आणि बायको मुलांचा उदरनिर्वाह करू लागला. अमित करोडपती होऊन जेव्हा भारतात परत आला तेव्हा त्याची बायको बोलू लागली की अमितचं घर मेन मार्केटमध्ये आहे. जर आपण ते घर त्याच्याकडून घेतलं तर तिथे आपण आपला एखादा नवीन व्यवसाय किंवा कारखाना उभा करू शकतो. बायकोचं बोलणं ऐकून अमितने एकच गोंधळ घातला की माझा देखील त्या घरामध्ये हिस्सा आहे. जेव्हा सुमित यासाठी तयार झाला नाही तेव्हा अमितने काही वरिष्ठांना लाच देऊन त्याच्याकडून घर हिसकावून घेतलं आणि सुमितला बायको मुलांसकट घरातून बाहेर हाकलून लावलं आणि तिथे कारखाना उभा केला. मग जेव्हा दुसऱ्या दिवशी कारखान्याची पाहणी करण्यासाठी अमित तिथे गेला तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकली, कारण की तिथे तर अमितच्या मित्राने त्याला टेन्शनमध्ये बसलेलं पाहिलं. तेव्हा तो त्याला बोलू लागला की अरे मित्रा, नीट विचार कर, अशी संधी पुन्हा पुन्हा हातात येत नाही. त्यावर अमित बोलू लागला की अरे यार, तुझं बोलणं तर अगदीच बरोबर आहे. मला अगदीच व्यवस्थित ड्रायव्हिंग करता येते, परंतु इथे भाड्याची टॅक्सी चालवून हाती काहीच येत नाही. जर परदेशात जाण्याची संधी मिळाली तर सगळेच प्रॉब्लेमच सॉल्व्ह होतील. अरे पण परदेशात जाण्यासाठी देखील खूप पैशांची गरज असते आणि एवढे पैसे मी आता कुठून आणणार. तेव्हा अमितचा मित्र त्याला बोलू लागला की अरे, तुझ्या वडिलांचं ते दुकान कधी उपयोगाला पडेल. यावर अमित बोलू लागला की अरे, दुकान विकून तर टाकेन, परंतु माझा लहान भाऊ त्या दुकानातून त्याचा हिस्सा मागेल. यावर अमितचा मित्र बोलू लागला की हे बघ, माझं बोलणं ऐक. त्या दुकानाची किंमत खूप चांगली आहे, कारण की ते दुकान मुख्य बाजारात आहे आणि तुझ्या घराची किंमत खूपच कमी आहे. असं कर, पूर्ण दुकान तुझ्या ताब्यात घे आणि घर त्याला दे. अमितला देखील त्याच्या मित्राचं म्हणणं पटलं होतं. तो बोलू लागला की ठीक आहे. अमित विचारात पडला होता. जेव्हा घरी गेला तेव्हा बायकोच्या तक्रारी सुरू झाल्या. बोलू लागली की तू रोज टॅक्सी चालवतोस आणि माझ्या हातामध्ये फक्त 200-300 रुपये ठेवतोस. तुला माहीत नाही का की आता महागाई किती वाढली आहे. इतक्या कमी पैशात मी घर कसं चालवणार. अमितने जेव्हा 300 रुपये त्याच्या बायकोच्या हातात खर्चासाठी ठेवले तेव्हा ती पुन्हा एकदा अमितसोबत भांडू लागली. त्यावर अमित बोलू लागला की तुला आता काळजी करण्याची गरज नाही. या सर्वांवर मी एक उपाय शोधून काढला आहे. तो बोलू लागला की मी सुमितला हे छोटं घर देईन, ज्याची किंमत 15 ते 20 लाख रुपये आहे. मी त्याला मूर्ख बनवून हे घर त्याच्या नावावर आणि दुकान माझ्या नावावर करेन. बस जसं दुकान माझ्या नावावर होईल मी ते दुकान विकून परदेशात निघून जाईल. तिथे जाऊन गाडी चालवेन आणि तुला डॉलरमध्ये पैसे पाठवेन. त्यावरती बोलू लागली की जर घर त्याच्या नावावर केलंस तर तो आपल्याला घराच्या बाहेर हाकलवून लावेल. त्यावर अमित बोलू लागला की तू थोडे दिवस तुझ्या माहेरी जाऊन राहा. जेव्हा मी परदेशात जाऊन तुला पैसे पाठवेन तेव्हा तू भाड्याचं घर घे. उलट मी तर तुला इतके पैसे पाठवेन की तू त्यातून स्वतःचं घर देखील बांधू शकतेस. अमितची बायको तर आधीपासूनच खूप लोभी स्त्री होती, म्हणून लगेचच यासाठी तयार झाली. आता अमित विचार करू लागला की तो सुमितला कसा मूर्ख बनवू शकतो. जे दुकान विकण्याबद्दल अमित बोलत होता त्या दुकानात सुमित सांभाराचं काम करत होता आणि तिथे त्याचं खूप चांगलं काम चालू होतं, कारण ते दुकान मेन मार्केटमध्ये होतं. त्यामुळेच त्याची किंमत देखील खूप जास्त होती. रात्री जेव्हा सुमित थकून घरी आला आणि जेवायला बसला तेव्हाच अमित त्याला बोलू लागला की जेवल्यानंतर तू हॉलमध्येच बस, कारण की मला तुझ्यासोबत खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. मग सुमित देखील जेवण झाल्यानंतर हॉलमध्येच बसला. दिवसभर मेहनत करून बिचारा थकून गेला होता, त्यामुळे त्याचे डोळे देखील झोपेमुळे बंद होत होते. परंतु तो मोठ्या भावाचं बोलणं टाळू शकत नव्हता. अमितने बोलायला सुरुवात केली. बोलू लागला की बाबांच्या दुकानात बसून तू काम करू शकतोस, परंतु ते दुकान आपल्या दोघांच्या मालकीचं आहे आणि घर देखील आपल्या दोघांच्या मालकीचं आहे. घरामध्ये तर आपण दोघेही राहतो, परंतु दुकानाचा फायदा तर फक्त तूच घेत आहेस. यावर सुमित बोलू लागला की जर तुला पाहिजे असेल तर तू माझ्याकडून दुकानाचं अर्ध भाडं घेऊ शकतोस. त्यावर तो बोलू लागला की नाही, मला खूप साऱ्या पैशांची गरज आहे, त्यामुळेच माझी इच्छा आहे की मी ते दुकान विकून टाकावं. हे ऐकताच सुमित थोडा अस्वस्थ झाला. बोलू लागला तिथे माझे खूप सारे जुने ग्राहक आहेत जे माझ्याकडेच येतात. जर तू हे दुकान विकलंस तर माझं खूप नुकसान होईल. त्यावर तो बोलू लागला मग मी काय करू शकतो. मी देखील या तंगीमध्ये आयुष्य घालून अक्षरशः वैतागलो आहे. भाड्याची टॅक्सी चालवतो, दिवसभर मेहनत करून सुद्धा फक्त 200-300 रुपये हातात भेटतात.
ना त्यातून माझा उदरनिर्वाह होऊ शकतो आणि नाही माझ्या बायका मुलांचा. काही वेळ तर सुमित विचार करत राहिला आणि मग दीर्घ श्वास घेत बोलू लागला की ठीक आहे दादा, जसं तुला ठीक वाटेल. मग अमित बोलू लागला की माझ्याकडे अजून एक प्लॅन आहे. जर तुला तो आवडला तर तुझा देखील खूप फायदा होईल. सुमित खूपच साधाभोळ्या स्वभावाचा माणूस होता. अमित बोलू लागला की जितकी दुकानाची किंमत आहे तितक्याच किमतीचं हे घर देखील आहे. असं कर, हे घर तू घे. कारण की जर मी घर विकलं तर तुझी मुलं बेघर होतील. त्यामुळे माझी अशी अजिबात इच्छा नाही की मी माझ्या भावाला आणि त्याच्या मुलांना बेघर करावं. त्यामुळेच ते दुकान तू पूर्णपणे माझ्या नावावर कर आणि हे घर तूच ठेवू शकतोस. सुमित काही वेळ विचार करत राहिला आणि मग अमितचं बोलणं मान्य करत त्याने त्याच्या वडिलांचं दुकान अमितच्या नावावर केलं. परंतु जेव्हा घर सुमितच्या नावावर करण्याची वेळ आली तेव्हा अमित बोलू लागला की हे दुकान तर मला विकायचं आहे. त्यामुळेच ते दुकान आत्ताच माझ्या नावावर करणं खूप गरजेचं आहे. परंतु तू तर याच घरामध्ये राहतोस. मी तुला हे घर पूर्णपणे तुझ्या नावावर नंतर करून देईन. कारण की आता मला परदेशात जाण्याची घाई आहे. परदेशात जाऊन मला टॅक्सी चालवून पैसे कमवायचे आहेत. हे ऐकताच सुमित थोडा हैराण झाला. बोलू लागला, तुला इतकं लांब का जायचं आहे? तू इथेच टॅक्सी विकत घेऊ शकतोस. मग त्यातून मिळणारा सगळा पैसा तुझ्याच हातात येईल. परंतु अमितच्या अंगात तर परदेशात जाण्याचं भूत शिरलं होतं. तो बोलू लागला की मी परदेशात नक्कीच जाईन. कारण की मला खूप सारा पैसा कमवायचा आहे आणि मला फक्त तिकीट आणि व्हिसासाठी पैसा पाहिजे होता. सुमितला याबद्दल काहीच माहीत नव्हतं. परंतु भावाला तो बोलू लागला की मला तर हेच योग्य वाटतं की तू भारतात राहूनच हे काम करावं. परंतु अमितने सुमितचं काहीच ऐकून घेतलं नाही आणि स्वतःच्या बायकोला तिच्या माहेरी पाठवून स्वतः दुसऱ्या देशात निघून गेला. तिथे जाऊन त्याला सुरुवातीला नोकरीच मिळाली नव्हती, म्हणून तो खूपच टेन्शनमध्ये होता. खूप मुश्किलीने एका ठिकाणी ड्रायव्हरची नोकरी त्याला मिळाली. तो ड्रायव्हिंग करू लागला. परंतु त्याला तेवढे पैसे मिळत नव्हते जितक्या पैशांची आशा घेऊन तो इथे आला होता. सध्या तरी तो जितकं कमवायचा त्याच्या घरी पाठवायचा आणि त्याच्या बायकोने जेव्हा पाहिलं की दर महिन्याला तिला 50,000 ते 60,000 रुपये मिळू लागले आहेत तेव्हा तर तिने फालतू खर्च करायला सुरुवात केली. राहत तर माहेरी होती, जिथे तिचा भाऊ आणि आई अगदीच गरिबीत जीवन घालवत होते. त्यात अमितची बायको देखील तिच्या दोन्ही मुलींसोबत माहेरी जाऊन राहू लागली. भाऊ आणि आईने यामुळे देखील काही आक्षेप घेतला नाही, कारण की अमितच्या बायकोने अमितचा पूर्ण प्लॅन त्यांना सांगितला होता आणि मग त्यांना देखील पैसे मिळतील अशी आशा त्यांना वाटू लागली. परंतु 2 महिने तर अमितने एक पैसा देखील पाठवला नाही. हे पाहून बायको खूपच टेन्शनमध्ये आली. परंतु 3ऱ्या महिन्यात अमितने खूप चांगली रक्कम पाठवली होती. सर्वात आधी अमितच्या बायकोने AC लावला होता. छोटीशी खोली होती, त्यामुळे AC लावताच लगेचच खोली थंड व्हायची. जसजसा अमित तिला पैसे पाठवत होता तिचा फालतू खर्च वाढतच चालला होता. ती ना घरातल्या खर्चासाठी पैसे देत होती आणि नाही स्वतःच्या भावाची काही मदत करत होती. उलट सर्व पैसा एकतर शॉपिंगमध्ये खर्च करायची, खाण्यामध्ये उडवायची किंवा तिच्या आणि तिच्या मुलांच्या सुखसोयीसाठी काही ना काही वस्तू खरेदी करायची. कधी कपडे घेऊन यायची तर कधी अजून काही. तिला तर वाटत होतं कदाचित तिला एखादी लॉटरी लागली आहे. आता ती पूर्ण आयुष्य असाच पैसा उधळत राहील आणि अमित तिला पैसे कमावून पाठवत राहील. अमितने परदेशात एक छोटी खोली घेतली होती जिथे तो राहत होता. तिथे अजून खूप सारे भारतीय मुलं देखील राहत होती. त्यामुळेच उदरनिर्वाह आरामात होत होता. जेवण देखील ते स्वतःच बनवायचे. जसं जेवण बनायचं ते सर्व जेवण एकत्र मिळून खायचे. अमितचे प्रयत्न असायचे की जास्तीत जास्त पैसे भारतात पाठवावे, जेणेकरून त्याची बायको त्या पैशांनी कुठेतरी जागा खरेदी करून एक घर बांधेल किंवा त्याने पाठवलेले पैसे ती सेव्ह करत राहील. परंतु अमितची बायको तर अगदीच बेफिकीर झाली होती. उधळपट्टी करत होती. कधी ती ऑर्डर करून पिझ्झा खायची तर कधी बर्गर. तिला वाटत होतं की अमित आता पूर्ण आयुष्य असाच पैसा कमवून तिला पाठवत जाईल. अमित जेव्हा कधी त्याच्या बायकोला फोन करायचा तेव्हा ती तिचंच रडगाणं गायची. बोलायची की तू अजून एक नोकरी कर. तसंही तू जिथे काम करतोस, ड्रायव्हिंग करतोस, तिथे 5 वाजल्यानंतर तुझं काम संपून जातं. तेव्हा खोलीत असंच रिकामं बसण्याऐवजी, तुझा वेळ असाच न वाया घालवण्याऐवजी कोणती तरी अजून एक नोकरी कर. अमितला वाटलं की त्याची बायको त्याला अगदी योग्य सल्ला देत आहे. तो जसा 5 वाजता त्याच्या खोलीवर परत जायचा, जेवून मग पुन्हा दुसरीकडे ड्युटीवर जायचा. जिथे तो दुसरीकडे काम करायला जायचा त्या मालकाची मुलगी खूपच विचित्र उद्धट स्वभावाची होती. अमितला अगदीच तिचा विकत घेतलेला गुलाम समजत होती.
त्याच्यासोबत असं बोलायची जणू काय त्याने नोकरी करण्यासोबत त्याची इज्जत देखील त्यांना विकली आहे. प्रत्येक वेळेला ती बोलायची की तुम्ही लोक पैसे कमवण्यासाठी इथे येतात आणि मग त्या पैशांच्या लालसेपोटी तुम्ही काहीही करू शकतात. कधी ती अमितला सांगायची की माझे शूज पॉलिश कर, तर कधी उगाचच काहीतरी शॉपिंग करून ते सामान त्याच्या हातात द्यायची. एके दिवशी तर त्या मुलीने हद्दच पार केली. ती अमितला बोलू लागली की माझे शूज पॉलिश कर. अमितला हे काम अजिबातच आवडत नव्हतं. तो बोलू लागला की मी मेहनत नक्कीच करतो, परंतु कोणाची ही चप्पल साफ करणार नाही. ती बोलू लागली की माझे शूज साफ करण्याचे मी तुला वेगळे $30 देईन. तेव्हा अमितची हाव जागी झाली आणि त्याने तिचे शूज साफ केले. ती बोलू लागली की मला माहीत आहे की तू पैशांसाठी काहीही करू शकतोस. तेव्हा अमितने खोटं बोलायला सुरुवात केली की माझी बायको खूप आजारी आहे, त्यामुळे माझे पैसे द्या, मला तिच्यावर उपचार करायचे आहेत. अमितने त्याच्या मजबुरीचं रडगाणं गायला तर सुरुवात केली होती. तेव्हा ती मुलगी बोलू लागली की ठीक आहे, मी तुझी मदत नक्की करेन. अमित आता 2-2 ड्युटी करू लागला होता, त्यामुळे त्याची झोप पूर्ण होत नव्हती. नेहमीच तो झोप आलेल्या डोळ्यांनीच गाडी चालवायचा. परंतु एके दिवशी जे काही त्याच्यासोबत घडलं ते सांगू शकत नाही. एके दिवशी रात्रीच्या वेळेला तो ड्रायव्हिंग करत होता. गाडीमध्ये ती मुलगी देखील बसली होती. ती मुलगी अमितला खूपच त्रास देत होती. तो दुकानात फिरून फिरून थकला होता. जेव्हा तो ड्रायव्हिंग सीटवर बसला तेव्हा त्याने जळणारा सिगारेट मागे फेकला होता. हळूहळू तो पेट घेऊ लागला. त्या मुलीला देखील माहीत नव्हतं की गाडीमध्ये ठेवलेला सिगारेट हळूहळू गाडी जाळण्याचा प्रयत्न करत आहे. जशी गाडी पुन्हा सुरू केली गेली तोपर्यंत आग भडकली होती. हे पाहून ती मुलगी खूपच घाबरली. अमितने स्वतःचा जीव धोक्यात घालून त्या मुलीला वाचवलं होतं. तेव्हा तिचा बाप अमितवर खूपच खुश झाला आणि त्याने अमितला त्याच्या कारखान्यात कामावर ठेवलं आणि त्याला चांगला पगार देऊ लागला. जे पैसे यायचे अमित ते सगळे पैसे भारतात बायकोला पाठवायचा. परंतु त्याची बायको तर स्वतःच्या जाऊबाईला आणि दिराला टोमणे मारायची आणि फक्त दोन्ही हातांनी पैसा उडवायची. जसं काय आता नेहमीच तिचा नवरा पैसे कमावत राहील आणि ती फक्त खात राहील. 6 वर्षे उलटून गेली होती. बायकोने काहीही जमा केलं नव्हतं. खरं तर तिला अय्याशी करण्याची, उधळपट्टी करण्याची सवयच लागली होती. तिच्या मागण्या संपतच नव्हत्या. दुसरीकडे सुमितने त्याच घराबाहेर त्याचं चपलांचं दुकान उघडलं होतं. सुरुवातीला तर त्याला खूपच तंगीचा सामना करावा लागला, कारण की त्याचे सगळे ग्राहक तुटले होते. कोणीही त्याच्या जवळ येत नव्हतं. तो खूपच टेन्शनमध्ये आला होता. बायको मुलांना देखील खूप त्रास सहन करावा लागला. परंतु त्या वाईट काळातही त्याच्या बायकोने त्याची साथ दिली होती. मुलांना पोट भरून भाकरी आणि चटणी खायला दिल्यानंतर ती सुमितजवळ येऊन बसली. सुमित त्यावेळेला स्वतःचं डोकं धरून बसला होता. वर्षानुवर्ष त्याने कमावलेल्या मेहनतीवर अमित पाणी फिरवून गेला होता. त्यानंतर काही दिवसानंतर लोकांनी त्याला सांगितलं की दुकानाची किंमत खूप जास्त होती आणि अमितने त्याला जे घर दिलं होतं ते घर त्यावेळेला खूपच कमी किमतीचं होतं. परंतु सुमितने त्याच्या तोंडातून एक तक्रारही काढली नव्हती. त्याची बायको धार्मिक विचारांची होती. ती सुमितला धीर देऊ लागली की तू काळजी करू नकोस, देव त्याच्याच आवडत्या व्यक्तींची परीक्षा घेत असतो आणि मग एकदा का आपण त्या परीक्षेत पास झालो की मग आपल्या ओंजळीमध्ये सुख आणि आनंद टाकतो. आपले दिवस देखील बदलतील. यावर तो बोलायचा की वर्षानुवर्ष कमावलेल्या मेहनतीवर माझ्या भावाने पाणी फिरवलं आहे. मी तर पुन्हा एकदा शून्यावर येऊन उभा राहिलो आहे. पुन्हा मेहनत करेन आणि तेव्हा कुठे एखाद्या टप्प्यावर जाऊन पोहोचेन. तेव्हा त्याची बायको बोलू लागली की तू एकटा नाहीस आणि नाही कधी स्वतःला एकटं समजूस. मी प्रत्येक पावलावर तुझी साथ देईन. सुमितचा हात पकडून त्याच्या बायकोने त्याला धीर दिला होता. त्याच्या चेहऱ्यावर किंचितचं हसू आलं. सुरुवातीला तर सुमित दुसऱ्यांची चप्पल शिवून देत होता. परंतु एके दिवशी त्याच्या बायकोने तिच्या हातातील अंगठी काढून सुमितच्या हातात ठेवली. जी अंगठी त्याच्या बायकोला जीवापेक्षा प्यारी होती. ती अंगठी पाहून सुमित बायकोकडे हैराणीने पाहू लागला. बोलू लागला, ही तर ती अंगठी आहे जी अंगठी मी तुला आपल्या पहिल्या रात्रीची भेट म्हणून दिली होती आणि सांगितलं होतं की परिस्थिती कशीही असो तू ही अंगठी हातातून कधीही काढणार नाहीस. त्यावर ती बोलू लागली की सुमित, ही वेळ भावनिक होण्याची नाही. तुम्ही ही अंगठी विका आणि मग मिळालेल्या पैशातून नवीन जोडे बनवून दुकानदारांना दाखवा. होऊ शकतं की तुम्हाला नवीन जोड्यांची ऑर्डर मिळायला सुरुवात होईल. मग तुम्ही ही अंगठी मला पुन्हा बनवून द्या. सुमितला खूप वाईट वाटलं होतं. त्याने विचार देखील केला नव्हता की त्याच्यावर अशी देखील कधी परिस्थिती येईल की बायकोला दिलेली सोन्याची अंगठी त्याला विकावी लागेल. सध्या तरी सुमितने ती अंगठी विकून काही जोडे स्वतः बनवले. जेव्हा ते जोडे त्याने मार्केटमध्ये दाखवले तेव्हा दुकानदाराने ताबडतोब ते जोडे विकत घेतले.
कारण की ते जोडे खूपच मजबूत आणि सुंदर होते. ते जोडे दुकानदाराचेही लगेचच विकले गेले. तो दुकानदार खूप खुश होता, कारण की ते जोडे त्याने जास्त किमतीत विकले होते. त्यानंतर जेव्हा पुन्हा सुमित त्याच्याजवळ जोडे घेऊन गेला, तेव्हा तो बोलू लागला की मी तुला 100 जोड्यांची ऑर्डर देतोय, तू मला ते सर्व बनवून दे. सुमित बोलू लागला की माझ्याजवळ इतके पैसे नाहीत. त्या दुकानदाराने सुमितला ॲडव्हान्स पैसे दिले आणि मग सुमितने खूप मेहनतीने त्याला 100 जोडे बनवून दिले. दुकानदाराने जसे ते जोडे दुकानात ठेवले, महिलांना ते जोडे खूप आवडले. 3 दिवसातच त्याचे ते सगळे जोडे विकल्या गेले, कारण की सुमित खूप मेहनतीने आणि प्रामाणिकपणे त्याचं काम करत होता. मग तर तो दुकानदार सुमितकडून महिनाभराचे खूप सारे जोडे बनवून घेऊ लागला. हळूहळू त्यांचे दिवस बदलू लागले होते. आता तर त्याची बायको देखील जेव्हा कामातून मोकळी व्हायची, तेव्हा स्वतःच्या नवऱ्यासोबत मिळून जोडे बनवण्यामध्ये त्याची मदत करू लागली. दोन्ही नवरा बायकोने मिळून शेवटपर्यंत मेहनत घेतली होती. त्यानंतरच हा दिवस त्यांना बघायला मिळाला होता. त्यांनी त्यांच्या घराची डागडुजी केली आणि वरच्या भागांमध्ये 2 खोल्या बनवल्या, जिथे त्यांनी 2 मुलं कामाला ठेवली होती. त्यांच्याकडून ते जोडे बनवून घेऊ लागले. पाहता पाहता सुमितचं काम खूप वाढू लागलं. आता बाजारातील खूप सारे दुकानदार त्याच्याकडूनच जोडे बनवून घेऊ लागले. वर्षानुवर्ष केलेली मेहनत आता फळाला आली होती. दुसरीकडे सुमितचा तो परिसर आता महाग होऊ लागला होता. आसपासचे गरीब लोक त्यांची छोटी छोटी घरं विकून निघून गेले होते आणि त्या जागेवर मोठमोठे आणि आलिशान बंगले तयार झाले होते. हेच कारण होतं की ज्यामुळे तो परिसर खूपच महाग झाला होता. अमित जेव्हा 6 वर्ष मेहनत केल्यानंतर भारतात परत आला, तेव्हा बायकोचं तेच रडगाणं होतं की तू मला पाठवलं तरी काय, जे मी सांभाळून ठेवणार होते. अमित बोलू लागला की मी तिथे दिवस रात्र इतकी मेहनत केली, इतके कष्ट केले की मी तुला महिन्याला 1 लाख रुपये पाठवत राहिलो आणि तू बोलतेस की मी तुला काय पाठवलं. ती बोलू लागली की तू बघतोयस ना, महागाई गगनाला भिडली आहे. तू तर असं बोलतोय जसं काही तू लाखो नाही तर करोडो रुपये पाठवत होतास. लाखो रुपयांचं कुठे काय समजतं की ते कुठे गेलेत, कसे गेलेत. त्यावर अमित बोलू लागला की सगळेच्या सगळे पैसे खर्च केलेस. मला वाटलं की तू माझे पैसे सांभाळून ठेवशील. जेव्हा मी इथे येईन तेव्हा स्वतःचं घर विकत घेईन, परंतु तू तर सर्व काही बर्बाद करून ठेवलंस. आता मी तुझ्या माहेरी राहू शकत नाही आणि माझ्याकडे काही सेव्हिंग देखील नाही. जे काही कमवायचो ते सगळं तुला पाठवायचो. आता तूच सांग मी आता काय करू. मी तर अगदी रिकाम्या हाताने राहिलो आहे. तेव्हा अमितची बायको बोलू लागली, कसं काय रिकाम्या हाताने राहिलास. सुमितचं घर त्याच्या एकट्याचं थोडीच आहे, आपला देखील त्यावर पूर्णपणे अधिकार आहे. हे ऐकून अमित त्याच्या बायकोचा चेहरा पाहू लागला. बोलू लागला, दुकान मी घेतलं होतं आणि घर आपण सुमितला दिलं होतं. आता मी त्याच्याकडून घर कसं काय मागू शकतो. यावर अमितची बायको बोलू लागली, तू कुठे ते घर अजून त्याच्या नावावर केलं आहेस. अजूनही ते घर तुम्हा दोघांच्याच नावावर आहे. तुझ्या भावाकडून तुझा हिस्सा घे. आणि तसंही त्या 6 वर्षांमध्ये त्या परिसराचा नक्षाच बदलला आहे. सर्व लहान आणि छोटी घरं विकून आता तेथे मोठे बंगले झाले आहेत. सुमितने देखील त्याचं घर 2 मजल्यांचं बांधलं आहे. लाखो कमवतोय, त्याला काहीच फरक पडणार नाही. तू त्याच्याकडून ते घर माग. अमितने असंच केलं होतं. तो सुमितला भेटायला गेला तेव्हा सुमितने अमितला मिठी मारली होती. सुमितच्या घराला पाहून तर अमितचे डोळे आश्चर्याने विस्फारले होते. तिथे प्रत्येक सुखसुविधा हजर होती. बोलू लागला की तुझा तर थाटच बदलला आहे. तू माझ्या पैशांवर ऐश करतोयस. हे ऐकून सुमित हैराणीने स्वतःच्या भावाकडे पाहू लागला. बोलू लागला की मी काय केलं आहे. यावर अमित बोलू लागला की या घरामध्ये माझा देखील हिस्सा आहे. मी 6 वर्ष बाहेर धक्के खाऊन देखील रिकाम्या हाताने परत आलो आहे. माझे हात रिकामेच राहिले आहेत. मला माझ्या घरामध्ये माझा हिस्सा पाहिजे. हे ऐकून सुमित बोलू लागला की दुकान तू घेतलं होतंस आणि हे घर मला दिलं होतंस. तू बोलायचास की जेव्हा तू बोलशील तेव्हा हे घर तुझ्या नावावर करेन. परंतु अमित त्याच्या बोलण्यावरून पलटला होता. तो बोलू लागला की मी असं का बोलेन. मला कोणत्याही किमतीत माझ्या घरामध्ये माझा वाटा पाहिजे. जर तू शांतपणे हे घर विकून मला माझे पैसे दिले नाहीत तर मी कोर्टात जाईन. नाईलाजाने सुमितला ते घर विकावं लागलं. तो आता चप्पल शिवण्याचं काम करत नव्हता, तर चप्पल स्वतः बनवून मार्केटमध्ये विकत होता. अमितने त्याचं ते घर विकून मिळालेल्या पैशातून कारखाना उभा केला. परंतु जसं का त्याने त्या कारखान्यात काम करायला सुरुवात केली तेव्हा त्या कारखान्यात ठेवलेले सिलेंडर एकदमच फुटले आणि संपूर्ण कारखाना जळून गेला. हे पाहून अमितची अशी अवस्था होती जणू काय तो तर आता वेडा होणार आहे. कारण की त्याने उधारीने पैसे घेऊन तो कारखाना उभारला होता की जेव्हा कारखाना चालेल तेव्हा उधारीचे पैसे परत करेल.
अमितचा पुन्हा दिवाळा निघाला होता. त्याची बायको पुन्हा एकदा छोट्याशा खोलीच्या घरात आली होती. अजूनही तिच्या तक्रारी चालूच होत्या. आता अमित बोलू लागला की या सगळ्यांमध्ये बायकोचा देखील हिस्सा असतो. सुमीच्या बायकोने प्रत्येक परिस्थितीत त्याची साथ दिली. प्रत्येक परिस्थितीत देवाचे आभार मानले आणि बघ, देवाने तिला असा आशीर्वाद दिला की त्याने पुन्हा एकदा स्वतःचं घर बांधलं आहे. परंतु तुला पैसे सांभाळता आले नाही आणि नाही देवाचे तू कधी आभार मानलेस. तू नेहमीच अशीच रडत राहिलीस आणि नेहमीच रडत राहशील. त्यावर त्याची बायको बोलू लागली की मला आता ही गरिबी सहन होत नाही. मला तर ऐशो आरामात राहण्याची सवय लागली आहे. असं कर, तू पुन्हा परदेशात जा. यावर तो बोलू लागला की माझ्याकडे आता काहीही असं शिल्लक नाही की ज्याला विकून मी परदेशात जाईन. आता मी इथेच राहीन आणि आता तू देखील ही गरिबी सहन कर. आणि जर अजूनही तुला माझ्याकडून तक्रार असेल तर मी तुला घटस्फोट देतो. अमितची बायको रडू लागली. आज देखील फाटलेल्या कपड्यांमध्येच ती तिचं आयुष्य घालवत आहे. मित्रांनो, नेहमी मेहनत आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या लोकांना देव नेहमीच भरभरून सुख देतो, जसं सुख सुमितला मिळालं होतं. तर मित्रांनो, कशी वाटली स्टोरी ते कमेंट करून नक्कीच सांगा. आणि स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. धन्यवाद.